हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. सर्व संतों की जय. सर्व भक्तों की जय. धर्मी पुरुषों की जय. श्री काशी धाम की जय. श्री छुडानी धाम की जय. श्री करौथा धाम की जय. श्री बरवाला धाम की जय. सत साहिब ग्रीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुओं संतों सर्वसदी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम. निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंधुनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हीरंबर हरदमं बेपरवा अथाह वार पर नहीं मज्जतम. गरीब जो सुमरै सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिधि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व ब्रह्मांडाचे शिल्पकार कबीर साहेब आहेत. कबीर देव आहेत. ते सर्व आपल्या आत्म्याचे निर्माता आहेत. आपले पिता आहेत. ह्या परमेश्वरातच ते सर्व गुण आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव. त्वमेव बंधूच सखा त्वमेव. त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव. त्वमेव सर्व मम देव देव. हे सर्व देव देव हेच परमात्मा आहे. तो सर्व देवांचा देव आहे. सर्वांचा एकच देव आहे. आता सर्वप्रथम कोणी भक्त हे वचन ऐकतो की कबीर देव कबीर साहेब पूर्ण ब्रह्म आहेत. परमाक्षर ब्रह्म आहे. सगळ्या ब्रह्मांडाचे निर्माता आहेत. तर ही गोष्ट हे वचन क्विनेलसारखं जिभेवर ठेवता येत नाही. कारण आपण जे ज्ञान ऐकलं आहे ते लोक वेद ऐकलेले आहेत. त्या दंतकथा ऐकलेल्या आहेत.
आपल्याला आपल्या सद्ग्रंथांचं ज्ञान मिळालेलं नाही, कारण आपले जे गुरुदेव होते, हिंदू धर्माचे जे आचार्य होते, गुरु होते, मंडळेश्वर होते, ते तत्वज्ञानहीन होते. हे ऋषी महर्षी तत्वज्ञानहीन होते. यांना कोणतंही आध्यात्मिक ज्ञान नव्हतं. ह्या कारणांमुळे आपल्याला परमात्म्याची ओळख झाली नाही. आणि लोकवेदाच्या आधारावर ज्या देवाला पूर्ण परमात्मा मानलं गेलं, त्याला आपण सत समजलो. कारण जे आचार्य होते, जे हिंदू धर्माचे गुरु होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते आणि आपले सगळे सद्ग्रंथ संस्कृत भाषेतच लिखित स्वरूपात आहेत. आणि नंतर अनुवाद केला हिंदीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये ही वेगळी गोष्ट आहे. प्रारंभी आत्तापर्यंत हे सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत सर्व काही संस्कृत भाषेमध्ये होतं आणि अजूनही संस्कृत भाषेमध्येच आहे. अनुवादकारांनी त्याचं आपापल्या भाषेमध्ये भाषांतर केलं. आता ज्या कारणांनी जनतेतील जे श्रद्धाळू होते, ते त्या गुरुजींवर, त्या पंडितांवर, त्या मंडलेश्वरांवर विश्वास ठेवत राहिले की हे संस्कृतचे ज्ञानी आहेत, ते संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे बोलतात आणि सगळे सद्ग्रंथही आपल्या संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहेत. हेच कारण होते की त्या गुरुजींविषयी कोणतीही आपल्या मनात शंका निर्माण झाली नाही. अविश्वास नाही वाटला की हे चुकीचं सांगत आहेत. कारण शिक्षक जो असतो, तो विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते विद्यार्थ्यांनी स्वीकारलेलं असतं. शिक्षक जे काही बोलत असतो, तर विद्यार्थी त्याला आक्षेप घेत नाहीत, शिरोधार्य मानतात. एका शिक्षकाने एक कुठल्या प्रश्नाचं उत्तर इतिहासाच्या मुलांना शिकवलं आणि त्या मुलाचे वडील देखील शिक्षित होते, परंतु ते नोकरी करत नव्हते, आपला अन्य व्यवसाय करत होते. तर त्या मुलाच्या वडिलांनी, फादरने पाहिलं की त्या मुलाने प्रश्नाचं जे उत्तर लिहिलं आहे ते चुकीचं आहे. ते आपल्या मुलाला म्हणाले की बेटा तू हे चुकीचं लिहिलं आहेस. तर मुलगा म्हणाला की नाही बाबा, हे आमच्या गुरुजींनी सांगितलं आहे, बरोबर आहे. पिताजी त्याला म्हणाले की बेटा हे सुधारून घे. तर मुलगा म्हणाला की नाही बाबा, मुळीच करणार नाही. हे आमच्या गुरुजींनी सांगितले, आमचे गुरुजी म्हणालेत, आमच्या शिक्षकांनी सांगितले. तर पुण्यात्म्यांनो, आज तीच स्थिती आली आहे. हे जेवढे आचार्य गुरु होते, ते भाषा संस्कृत तर अवश्य जाणत होते, परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून ते वंचित होते. ज्या कारणामुळे ते आजही आपल्याला ग्रंथांमधील गूढ रहस्य सांगू शकले नाहीत. आणि आज तेच सत्य जे आपल्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे, जनमानसाला समजेल असं सिद्ध करून दाखवले. त्याला सार्वजनिक केलं जाते. ह्या सीडींच्या माध्यमातून, प्रोजेक्टरच्या माध्यमातून आणि पुस्तके बनवून आता त्या गुरूंना, त्या आचार्यांना समस्या उत्पन्न होत आहे, जे आत्तापर्यंत लोकवेद ऐकवत होते, दंतकथा ऐकवत होते. ते काय म्हणत होते? काही म्हणत होते की श्री विष्णूजी पूर्ण ब्रह्म आहेत. हे विष्णूजी सर्व समर्थ भगवान आहेत
आणि तेच 3 रूप धारण करतात. ब्रह्माजीच्या रूपात हे सृष्टी बनवतात, विष्णूजीच्या रूपात हे संरक्षण करतात आणि शिवजीच्या रूपात हे संहार करतात. काही जण म्हणतात की भगवान शिव महेश आहेत, महेश्वर आहेत, देवांचे पण देव आहेत. हेच सगळ्यांची उत्पत्ती करतात आणि हेच 3 रूप धारण करून ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतात. हेच अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत, मालक आहेत. ब्रह्माजीचं रूप धारण करून हे सृष्टी बनवतात, विष्णूचं रूप धारण करून हे स्थिती करतात आणि स्वतः शिवरूपामध्ये हे सगळ्यांचा संहार करतात. यांचे कोणी माता पिता नाहीयेत. तर हे लोकवेद होतं. ही दंतकथा होती. आपण यांना सर्वेश्वर, महेश्वर म्हणायचो. पुण्यात्म्यांनो, ज्या मार्गावर आपण चालतो, आपण आपला प्रवास निश्चित करायला उत्सुक असतो, त्याची माहिती आपल्याला सखोल असली पाहिजे, पूर्ण असली पाहिजे. मग त्याच्यावर चालणं फायदेशीर आहे. आणि जर आपल्याला जायचं आहे हिसारहून दिल्लीला आणि आपण जायला निघालो हिसारहून सिरसाकडे, तर आपलं चालणं व्यर्थ आहे. आपण किती वेगात जात आहोत, किती जोरात गाडी पळवत आहोत, हे व्यर्थ आहे. आणि एखाद्या कारणासाठी आपण हिसारहून सिरसाकडे जात असतो. रस्त्यात कुणी योगायोगाने एखादे गृहस्थ भेटले आणि विचारतात की कुठे जात आहात गृहस्थांनो? तर तुम्ही म्हणाल की मी दिल्लीला चाललोय. ती व्यक्ती आपल्याला हे म्हणेल की हा दिल्लीचा मार्ग नाहीये. हा दिल्ली मार्ग नाहीये, हे तर आपण उलटे चालले आहात सिरसाकडे, पंजाबच्या दिशेने चालले आहात. तर त्या सद्गृहस्थांनी विचार करायला हवा की ही व्यक्ती असं का बोलत आहे, कारण तो तर त्याच्या मते दिल्लीला निघाला आहे. पण त्याचा स्वतःचा विचार आहे की तो दिल्लीला जात आहे, पण त्याचा रस्ता चुकलेला आहे. त्याची दिशा चुकली आहे. तर त्या सद्गृहस्थांनी, त्या भल्या माणसांनी तपासून घेतलं पाहिजे. आणि तपासून घ्यायचा सोपा मार्ग हा आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विचारायचं आणि तोही हेच म्हणत असेल आणि तुमचा विश्वास बसत नसेल तर नकाशा पहा, मानचिन्ह आणि विचारा मी कुठं आहे, तर तुम्हाला दिसेल शहराचं नाव शिरसा. तुम्ही शिरसाला आला आहात. शिरसापासून 10 किलोमीटर दूर उभे आहात. तर नकाशा पण तेच सांगत आहे आणि समोरचे सद्गृहस्थ जे तुम्हाला सांगतायत की तुमची दिशा चुकली आहे. तर मग काय करायला पाहिजे? जर कोणी समजूतदार माणूस असेल, तर लगेच मागं फिरेल. तो हे नाही बघणार की मी एवढा प्रवास केलाय, आता माझं काय होईल या सगळ्या प्रवासाचं? तो लगेच मागं फिरेल आणि आपली चूक सुधारेल. अगदी ह्याचप्रमाणे जो भक्तात्मा चुकीची साधना करतात ते कुमार्गाला जातात. ज्या पुण्यात्म्यांना हे चुकीचं ज्ञान प्राप्त आहे ते कुमार्गावर जातात. परमात्मा प्राप्त करायचा तो मार्ग नाहीये. आणि आपल्याला आता हा दास सांगत आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. इथून परत जा आणि तुम्ही चालत गेलात 50-60 किलोमीटर दूर कुमार्गावर आणि तुम्हाला तिथं कळलं की तुमचा मार्ग चुकला आहे, तर तुमचा शहाणपणा ह्यातच आहे की तुम्ही परत मागे फिरावं. आणि जर तुम्ही हा विचार केला की मी एवढा प्रवास केलाय तो व्यर्थ गेला, मी परत जाणार नाही, तर ह्याला शहाणपणा नाही, ह्याला तर मूर्खपणा म्हणावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गुरु, इष्ट, संत यांच्याकडे कोणत्याही इष्टाची पूजा करत आहात. आपल्यापैकी कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 30 वर्ष साधना करत असेल, तर ते चुकीचं ओझं वाहिल्यासारखं आहे. आज तुम्हाला हे कळतं की तुमचा मार्ग चुकला आहे.
तर बुद्धिमान माणसाला पाहिजे काय पाहिजे? आता यात काही सांगायची गरज नाहीये. शहाण्या माणसाला इशारा काफी आहे. तुम्हाला लगेच त्या मार्गाचा त्याग केला पाहिजे. हा विचार नाही केला पाहिजे की माझ्या 20 वर्षाच्या साधनेचं काय होईल? 30 वर्षाची साधना मी ह्या पंथामध्ये केली, माझं काय होईल? तुझं जे व्हायचं होतं ते झालंय. तू तर पार बर्बाद झालायस. तुम्ही हा जो प्रवास केला आहे ह्या कुमार्गावर 100 किलोमीटर, इथून परत मागे फिरणं हेच तुमच्या हिताचं आहे. तुमचं ह्यातच भाग्य आहे की तुम्ही लगेच परत या, त्या मार्गाचा त्याग करा. आता परमात्मा म्हणतात, भेडा देखा जर्जरा, उत्तर चले फडक. आधी तराफे होते, तराफे चालायचे. समुद्र पार करायला नौका नव्हती. तर त्यावेळी तराफे बनवायचे, तराफे. तो तराफा जर तुमच्या लक्षात नसेल, पण हे समजा की ती नौका आहे. ज्या नौकेत तुम्ही बसला आहात त्यात पाणी भरत आलं आहे. त्याच्यात त्याच्या खालचा जो बेड आहे तो थोडा डॅमेज झालेला आहे. आणि बरोबर दुसरी व्यक्ती बिलकुल एक चांगली नौका समोरून येतीये आणि तुम्हाला कळलं की ही तर बुडेल, तुम्ही ज्या नौकेत बसला आहात ती. पाणी भरत चाललंय तिच्यात. तर पहा, परमात्मा असं म्हणतात, भेडा देखा जर्जरा, उतर गए फडक, डूबे थे पर उभरे. कबीर परमेश्वरजी आपल्याला सांगत आहेत की जे बुद्धिमान असतील ते असं करतात. बुडाले होते, पण तरले, गुरूंच्या ज्ञानाने चमकले. आणि बेडा देखा जर्जरा, उतर चले फडक. जे बुडाले असते, 84 लाख योनीमध्ये गेले असते, गुरुजींच्या ज्ञानाने ते एकदम सावध झाले. एकदम सावध होणं, एकदम भयभीत होणं आणि एकदम झटकन म्हणजे एकदम चमकून उडी मारणं, एकदम चकित होणं. म्हणजे विचार करायला एक क्षण सुद्धा नसतो, बुडत असतो आपण आणि दुसरा तिथं उभा आहे चांगल्या स्थानावर, तर एकदम एकदम उडी मारणं ह्याला म्हणतात डूबे थे पर उबरे. गुरु के ज्ञान चमक, नाही का, एकदम चकित झाले म्हणजे सावध झाले, सतर्क झाले. बेडा देखा जर्जरा, जर्जरा म्हणजे तुटलेली, मोडलेली. उतर चले फडक. तर त्या पुण्यात्म्याला आता उशीर करून चालणार नाही गुरु बदलण्यासाठी. त्या मार्गावर तो कितीही दूर गेला असेल तरी तो त्याला लगेच त्याग करायला हवा. तो 100-200 किलोमीटर पुढे गेला असेल तरीही परत तर यावंच लागेल. यावंच लागेल. पुढे जितकी पावलं ठेवाल ती चुकीचीच आहेत. दूरच जाल. तर जसं जसं कोणी श्री ब्रह्माजींना रचनाकार मानतात, कोणी श्री विष्णूजींना, सद्गुणजींना रचनाकार मानतात, कोणी तमगुणजी शंकरजींना रचनाकार मानतात, कोणी श्री ब्रह्माजी रजोगुणांना ब्रह्मांडाचा रचनाकार म्हणतात, सर्व ब्रह्मांडाचा. पुण्यात्म्यांनो, हे लोकवेद आहेत. आणि कोणी कोणी म्हणतात की दुर्गा ही सर्व सृष्टीची रक्षणकर्ता आहे. जे दुर्गेचे उपासक आहेत, जे श्रीदेवीचे उपासक आहेत, ते देवीलाच सर्वस्व मानतात. आणि जे ब्रह्मचे उपासक आहेत, ब्रह्म, ते ब्रह्मजींना सर्वस्व मानतात. तर पुण्यात्म्यांनो, आपण सर्वप्रथम हा नकाशा पाहायला हवा. आपल्या सद्ग्रंथरूपी नकाशाला आपण पुन्हा पाहू की ह्याच्यात आपल्याला काय मार्गदर्शन केलं आहे. तर तेव्हा आपण संतुष्ट होऊ. आतापर्यंत आपण देवाविषयी वेगवेगळं ऐकत आलो आहोत. कुणी महापुरुषाने काय सांगितलंय, कुणी अजून काय ज्ञान दिलंय. आणि आपण विद्यार्थी आहोत, श्रद्धाळू आहोत. आपल्याला जे गुरुजी आम्हाला जसं देवाविषयी काही ज्ञान देतात, आम्ही कोणतीही शंका न विचारता, कोणताही आक्षेप न घेता आम्ही स्वीकार करतो. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्याविषयी
की भगवान कोण आहे, सृष्टी रचना कशी झाली, ही माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळाली पाहिजे. आणि तेव्हाच आपण परमात्म्याच्या मार्गावर यशस्वी होऊ शकू. मग आपल्याला कोणी भ्रमित करू शकणार नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 16च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये सांगितलं आहे की शास्त्रविधीला त्याग करून जे स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतात, म्हणजे मनमानी पूजा करतात, मनमानी साधना करतात, जी शास्त्रात विद्यमान नाहीये, ज्याचं ज्ञान आणि समाधान, ती साधना व्यर्थ आहे. ना तिला काही गती असते, ना त्यापासून काही सुख मिळतं आणि नाही त्यापासून काही सिद्धी प्राप्त होत. व्यर्थ, निरुपयोगी. आणि लगेचच त्या अध्यायात श्लोक 24 मध्ये सांगितलंय की यातून तुझ्यासाठी अर्जुना कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये, कर्तव्य म्हणजे जी भक्ती कर्म आपण केलं पाहिजे आणि जे करायला नको आहे, जे त्यागलं पाहिजे आणि जे ग्रहण केलं पाहिजे, त्याच्यासाठी सद्ग्रंथ हेच प्रमाण आहेत. कोणाच्या दंतकथेवर विश्वास ठेवू नका. मग गीता अध्याय क्रमांक 2च्या श्लोक क्रमांक 53 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी वेगवेगळ्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानामुळे, ज्ञानाने वचनांनी बाजूला होऊन केवळ एका तत्वज्ञानावर, परमात्मज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तुला योग प्राप्त होईल. तेव्हा तर तू भक्त होशील. तेव्हा तुझी भक्ती सुरू होईल, जेव्हा एकाच ज्ञानावर, शास्त्र अनुकूल ज्ञानावर तुझी बुद्धी स्थिर होईल. मग तू न डगमगता सरळ मार्गाने चालायला लागशील. मग कितीही पावलं या भक्तिमार्गावर तू ठेवशील, ती तुला शुभ असतील, लाभदायक असतील. आता सृष्टी रचनेबाबत खूप मतमतांतरं आहेत. जसं जैन धर्माच्या व्यक्ती, श्रद्धाळू आचार्य व्यक्ती, ते म्हणतात की या सृष्टीचा कोणीही रचनाकार नाही, कोणीही संहार करता नाही. अनादी आहे, आपली आपणच बनली आणि आपली आपणच चालते. असंही नाही, खूप श्रद्धाळू लोक आहेत जे म्हणतात ही सृष्टी विष्णुदेवाने बनवली आहे. जसं याआधी आपण बोललो. ह्या विषयावर आपल्याला तपशीलवार माहिती देतो. परमेश्वर कबीर देवांचा जो प्रसंग चालला होता की जे पूर्ण परमात्मा आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत, पूर्ण देव आहेत, हा विश्वास तुम्हाला मिळू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला त्यांचे गुण समजणार नाहीत. आणि गुण कुठे असतात? त्यांच्या जीवनात, त्यांच्या इतिहासात लिहिलेले असतात. जसं श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी, ह्यांची माहिती पण त्यांच्या जीवनात, त्यांच्या इतिहासात लिहिली आहे, पुराणांमध्ये. आणि परमेश्वर कबीरजींचा महिमा सूक्ष्म वेदात लिहिला आहे, सूक्ष्म वेदात. आदी शंकराचार्यांचा इतिहास दासने वाचला, त्यांनी सुद्धा सूक्ष्म वेदाचं समर्थन केलं आहे. आदी शंकराचार्यांनी म्हटलं आहे की 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे तर उपलब्ध आहेत, परंतु सूक्ष्मवेद हा 5वा वेद आहे. त्याच्याविषयी ते म्हणाले की तो कैलास पर्वतावर आहे. आता कारण असं आहे की आज कालने, ब्रह्मने सूक्ष्म वेदाला नष्ट केलं. त्या सूक्ष्म वेदाला द्यायला परमेश्वर स्वतः इथं चालत येतात, आपल्या सतलोकातून, मुक्तिधामातून, परमधामातून चालत स्वतः या पृथ्वीलोकवर येतात. त्या लपवलेल्या ज्ञानाला काल भगवानने, ब्रह्म भगवानने नष्ट केलं आहे. म्हणजे लपवलं आहे ते कोणापर्यंतही पोचू देत नाही. तर त्या 5व्या वेदाला परमात्मा सांगायला येतात. त्या 5व्या वेदात लिहिलं आहे आणि त्या वेदाला, त्या ज्ञानाला परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी
आपल्या मुखातून, आपल्या मुखकमलातून सांगितलं होतं. म्हणून गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 32 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, गीता अध्याय क्रमांक 4 मध्ये श्लोक क्रमांक 25 ते 31 पर्यंत म्हटलेलं आहे की कोणी देवांची पूजा करतात, कोणी स्वाध्याय करतात, कोणी कडक अहिंसेच्या व्रताचं पालन करतात, कोणी प्राणायाम वगैरे करून आपली साधना सफल झाली असं म्हणतात. तर ह्या धार्मिक ज्ञानाचं, धार्मिक यज्ञाचं, यज्ञ म्हणजे अनुष्ठानाचं विस्तारपूर्ण विवरण 4 अध्याय 32व्या श्लोकात म्हटलं आहे. सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीमधून विस्तारानं सांगितलं आहे. इथं भाषांतरकारांनी श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 32 मध्ये, अनुवादकारांनी ज्ञान नसल्यामुळे अनर्थ केला. त्यात म्हटलं आहे ब्रह्मणे मुखे, मूळ ग्रंथात ब्रह्मणे मुखे. अनुवादकारांनी लिहिलं ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला वेदांची वाणी. ते चुकीचं लिहिलं. तो चुकीचा अनुवाद केला आहे. ब्रह्मणे मुखी म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये. जो आपल्या मुखातून, मुख म्हणजे आपल्या मुखामधून परमेश्वराने जी बोललेली आहे, ही वाणी त्या मुखातून निघाली आहे आणि विस्तारानं सांगितली आहे, आणि ती आहे कबीरवाणी. ब्रह्मणेचा अर्थ यांनी इथं चुकीचा सांगितला, वेद लिहिला. आणि गीता अध्याय क्रमांक 17च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणेय त्रिविध समर्थे. इथे ब्रह्मणेयचा अर्थ यांनी बरोबर केला आहे. इथे ते विचलित झाले नाहीत. सच्चिदानंद घनब्रह्म लिहिला आहे, तो ब्रह्मणेयचा अर्थ. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात ब्रह्मणेयचा अर्थ लिहायला लागेल. सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे. मग 4थ्या अध्यायात 34व्या श्लोकात म्हटलं आहे की हे तत्वज्ञान आहे, जे 5व्या वेदात लिहिलं आहे, सूक्ष्म वेदात लिहिलं आहे. त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून, कपट सोडून, विनम्र भावाने, प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संतच तुम्हाला परमेश्वराच्या तत्वांचं ज्ञान देतील. ह्यामुळे हेही सिद्ध झालं की गीतेचं ज्ञान देणाऱ्यांना त्या 5व्या वेदाची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी हा पर्याय सोडून दिला की तुम्ही त्या ज्ञानाला तुम्ही तत्वदर्शी संतांकडून समजून घ्या. तर परमेश्वर कबीरजी स्वतः येतात त्या पूर्ण ब्रह्म तत्वदर्शी संतांच्या रूपामध्ये. त्यांनी 600 वर्षांपूर्वी, कारण की परमेश्वर कबीर देव सन 1398 मध्ये, म्हणजे संवत 1455, विक्रमे 1455, जून म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला एका शिशूचं रूप घेऊन काशी शहरातल्या लहेरतरा तलावामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत करत मोठे झाले. त्यांना निरुनिम्मा नावाचं एक विणकर दाम्पत्य घेऊन गेलं. त्याच व्यवसायात असल्यामुळे परमेश्वरांना विणकर धाणक असंही म्हणतात. त्यांनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सूक्ष्म वेदामध्ये लिहिलं आहे, सांगितलं आहे. त्यांना हा दास आता आपल्या शब्दात परमेश्वराच्या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छित आहे. परमेश्वरांनी सांगितलंय की सगळ्यात आधी प्रथम एकटे पूर्ण परमात्माच होते, कबीर देव होते. ते अनामय लोकात राहत होते, अनामय. आणि परमात्मा एकटेच होते. त्यानंतर परमेश्वराने अन्य 3 लोकांची रचना केली. अके लोकच्या खाली अनामी लोक म्हणा किंवा अनामेय अकेय लोक म्हणा. अके लोकच्या खाली अगम लोक आहे. त्याच्यानंतर पुढे अलक लोक आहे. आणि त्याच्या खाली जे 3रं स्थान आहे त्याला सतलोक किंवा सनातन परमधाम म्हणतात. आणि सतलोकामध्ये परमात्मा सत्यपुरुष नावाने ओळखला जातो. एकाच परमेश्वराने आपले आणखीन 3 रूप बनवले. तर अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक लोकात वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या स्थितीत स्वतःच विराजमान आहेत. आता सतलोकमध्ये सृष्टीची रचना करायला प्रारंभ केलाय. पुण्यात्म्यांनो,
जशी फक्त पृथ्वीवरच, ह्या पृथ्वी ग्रहावरच ही सृष्टीची आहे ती विद्यमान आहे. आणि अन्य हे जे ग्रह आहेत, मंगळ ग्रह, बुध ग्रह, हा शनी ग्रह, हे सगळे रिकामे आहेत. अशा प्रकारे सतलोकाअंतर्गत परमात्मा सत्यपुरुष कबीर देवजी, ज्यांना परमाक्षर ब्रह्म पण म्हणतात, त्यांनी तिथे सतलोकात रचना सुरू केली. एका वचनाने 16 द्वीप बनवले. 16 द्वीप. आणि मग एकेका वचनाने एकेका पुत्राची निर्मिती केली. ह्या 16 पुत्रांना प्रत्येक द्वीपावर राहण्याचा आदेश दिला. आणि आपल्या त्या 16 पुत्रांमधील एका पुत्राचं नाव अचिंत आहे. अचिंतला ते म्हणाले काही काळानंतर, पुढच्या सृष्टीची तू रचना कर. परमात्मा हे दाखवू इच्छित होते त्या पुत्रांना की समर्थविना जर कोणी प्रयत्न करत असेल, तो सफल नाही होत. म्हणतात ना, जिसका काम उसी को साझे और करे तो मूर्ख बाजे. अचिंतने आपल्या वचनाने एक व्यक्ती निर्माण केली, त्याचं नाव ठेवलं अक्षरपुरुष. आता अचिंतने आपल्या वचनातून जे निर्माण केलेली व्यक्ती होती, तिलाच अविनाशी पुरुष मानलं. त्याला अक्षरपुरुष नावाने संबोधित केलं. त्याला म्हणाला की तू मला मदत कर ह्या सृष्टीची रचना करायला. तिथे परमात्म्याने प्रत्येक द्वीपावर मानसरोवराची रचना केली. एक वेगळं मानसरोवर, कॉमन मानसरोवराची पण रचना केली. तर तो अक्षरपुरुष मानसरोवरात जाऊन अंघोळ करू लागला. अंघोळ करता करता खोल पाण्यात गेला आणि मग पाण्यातच झोपून गेला. पुण्यात्म्यांनो, सतलोकात श्वासानेच शरीर नाहीये. खूप वेळपर्यंत तो बाहेर नाही आला. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी तेच जल, तेच पाणी हातात घेतलं. आपल्या वचनशक्तीने त्याचं जादूगारासारखं एका अंड्यात रूपांतर केलं. त्या अंड्यात एक जीवात्मा प्रवेश केला. त्या अंड्याला सोडून दिलं त्या मानसरोवरामध्ये. ते गडगड करत खाली पोचलं. तर त्या अक्षरपुरुषाची जी अधुरी निद्रा भंग झाली, त्या कारणाने तो संतप्त झाला. त्या रागाने, संतप्त नजरेनं त्यानं त्या अंड्याकडे पाहिलं की मला कोणी त्रास दिला आहे. त्या संतापामुळे ते अंड फुटलं. अंड्याचे 2 भाग झाले. त्यातून हा ब्रह्म निघाला. आता पुढे जाऊन या इतिहासात, या कहाणीमध्ये, अमर कथेमध्ये किंवा सत्यनारायण कथेमध्ये जी दास आपल्याला सांगतायत, आत्तापर्यंत विष्णूजींना सत्यनारायण मानून सत्यनारायण कथा सांगत असत, ती सत्यनारायण कथा नव्हती. आता ही आहे सत्यनारायण कथा. सत्यनारायण म्हणजे अविनाशी भगवानाची कथा. तर त्यातून हा ब्रह्म निघाला. पुढे जाऊन तुम्ही 3 प्रभूंशी परिचित व्हाल, जे ब्रह्मा, विष्णू, महेशांपेक्षा वेगळे आहेत. एक क्षरब्रह्म, ज्याला क्षरब्रह्म पण म्हणतात, क्षरब्रह्म. आणि दुसरा हा अक्षरपुरुष म्हणजे अक्षरब्रह्म. याला अक्षरपुरुष म्हणा किंवा अक्षरब्रह्म म्हणा. आणि अंड्यातून निघालेला हा क्षरब्रह्म. क्षरब्रह्मण नाशवान. कारण अक्षरपुरुषाला अचिंत्य नाव दिलं की तू अविनाशी व्यक्ती उत्पन्न केला, अक्षरपुरुष. आता तो स्वामी जेवढा होतो तेवढा तो पुरुष प्रभू. पुरुष म्हणजे प्रभू पण म्हणतात. तर अक्षरपुरुष म्हणा वा अक्षरब्रह्म म्हणा, एकाचीच 2 समानार्थी नावं आहेत. अशा प्रकारेच क्षरपुरुष म्हणा, हा ब्रह्म जो अंड्यातून निघाला तो क्षरपुरुष आहे. त्याला क्षरब्रह्म म्हणा, त्याचा समानार्थी. त्याला ज्योतिषरूपी निरंजन पण, काळ पण, हा ब्रह्म पुढे जाऊन काळही म्हणवला जाईल. आता लक्षात ठेवा पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुम्ही या इतिहासाशी परिचित होत नाही, सृष्टीरचनेशी,
तुम्ही कुठल्याही सद्ग्रंथाला समजू शकत नाही. तर परमेश्वरानं आदेश दिला त्या दोघांनाही की तुम्ही बाहेर या. अचिंत पुरुष, तू निद्रेत होतास? नाही, अक्षर पुरुषा, तू निद्राधीन होतास. तुला उठवण्यासाठी ही सगळी क्रिया केलेली आहे. तू बाहेर ये. दोघेही बाहेर आले. आता परमात्मा अचिंत्याला म्हणाले की अचिंत, आता पाहिलंस तू, समर्थ शिवाय कुठलंही कार्य सफल होत नाही. आता तू तर त्याला बाहेरही काढू शकत नव्हतास. आता यापुढे लक्षात ठेव, अडथळा आणू नकोस माझ्या कार्यात, म्हणून तुला तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. तर अचिंत्याने कान पकडले आणि म्हणाला, दाता, मी काहीच करू शकत नाही. आता परमेश्वराने आदेश दिला त्या दोघांना, कोणाला? क्षरपुरुष, अर्थात ज्याला क्षरब्रह्म पण म्हणतात, जे पुढे जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता सिद्ध होतील याच कथेत. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाला दोघांनाही सांगितलं की तुम्ही त्या अचिंत्याच्या द्वीपामध्ये राहा. त्या दोघांनीही आज्ञेचं पालन केलं आणि तिघे, कोण? अचिंत्य, अक्षरपुरुष आणि क्षरपुरुष, ज्याला क्षरब्रह्मही म्हणतात. आणि इथे आपण साध्या भाषेत त्याला ब्रह्म पण म्हणू लागलो आहोत. पुढे निश्चित करूया ब्रह्म का म्हणू लागलो ते. आता हे तिघेही एका द्वीपावर राहू लागले आहेत. बाकी जे अन्य 15 जण आहेत, परमात्म्याच्या वचनातून उत्पन्न ते पुत्र, ते वेगवेगळ्या एकेकट्या बेटांवर राहिले होते. काही काळानंतर परमेश्वराने आपणा सर्व आत्म्यांना, तुम्हा सर्वांना, सर्व ब्रह्मांडात जेवढे आत्मे आहेत त्यांना आपल्या शरीरातून, आपल्या वचनातून निर्माण केलं. आणि तिथे आपण तेजोमय शरीरात विद्यमान होतो. प्रकाशमय शरीर आहे आपलं. म्हणजे तेजोमय शरीर आहे, एका तत्वापासून बनवलेलं आहे. त्यात नाडी, ते शुक्रम अकायाम ऐसनाविरम, म्हणजे जसं आपलं शुक्रापासून बनलेलं शरीर नसतं, ते आईवडिलांच्या संयोगातून बनतं, ज्यात नाडीचा वगैरे जुगाड जोड नसतो, नाडीतंत्र नसतं. असं तसंच शरीर परमात्म्याचं असतं, साकार असतं, मनुष्य सदृश्य असतं, तेजोमय आहे. परंतु परमात्म्याचं शरीर आणि आपलं शरीर यांच्या तेजात, सामर्थ्यात, शक्तीमध्ये आणि त्याच्या तेजात, प्रकाशात फरक आहे. पूर्ण परमात्मा सत्यपुरुष म्हणजे कबीर देवजींचं जे सत्यलोकात शरीर आहे, त्यांच्या एक रोमकुपात कोटी सूर्य कोटी चंद्र यापेक्षाही जास्त प्रकाश आहे. आणि आपलं तिथं शरीर कसं होतं, जे शेष तिथे राहिले आहेत त्यांचं कसं शरीर आहे, आणि आपण जेव्हा परमात्म्याने आपल्या वचनातून उत्पन्न केलं होतं तेव्हा आपलं शरीर कसं होतं, मनुष्य सदृश्य होतं. आणि आपलं शरीर 16 सूर्य एवढं प्रकाशयुक्त होतं. आपल्या पूर्ण शरीराचं 16 सूर्या एवढं तेज होतं. इथले जे सूर्य आहेत, पण गरमी नाही होत. आम्ही सगळेजण तिथं राहू लागलो. तिथं काही अडचण नव्हती, कशाची कमतरता नव्हती. तिथे जरा आणि मरण नव्हतं. तिथे जन्म मृत्यू होत नव्हता आणि म्हातारपण सुद्धा येत नव्हतं तिथे. आता पुण्यात्म्यांनो, विचार करा की आपण इथं किती दुःखी आहोत आणि तरीही आपण हा विचार करतो की आपला मृत्यू होऊ नये. आणि आपल्याला तर माहीतच आहे की मृत्यू तर नक्कीच होणार. इथलं ते विधान आहे आणि तरीही आपली मरायची इच्छा नाहीये. कारण काय आहे की आपण अशा लोकात राहत होतो जिथे मृत्यू होत नव्हता, ज्यामुळे आपल्याला मरण चांगलं वाटत नाही. आणि बिलकुल ठीक आहे, एक इतर जन्म झाला होता आणि मग का मारता? 30, 40, 50, 60, 70, 80 वर्ष तर आपण हे घरदार बनवण्यात घालवतो. मग त्यात राहू शकत नाही, एका मिनिटात नष्ट करतो. इथला देव तर तिथे जरा आणि मरण नव्हतं. जरा म्हणजे म्हातारपण. आता कोणालाच म्हातारं व्हायला आवडत नाही. सगळ्यांना वाटतं मी तरुण दिसावं. आणि ही मोठी मोठी नेते मंडळी सर्जरी करून रंगरंगोटी करून घेतात. किती दिवस करतील? 10 वर्षात परत मूळ स्थितीला याल. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपला स्वभाव असा आहे की आपण तरुण दिसावं. पण इथं तर बनावटी, आर्टिफिशियल आहे सगळं.
आणि तिथे अस्सल होतं, तर आपण तिथे असं राहत होतो. काही दिवसांनंतर पण अर्थात दिवस नाहीये तिथे, दिवस आपण असंच म्हणतो. तिथे दिवस-रात्र नसतात. तेजोमय, प्रकाशमय असा लोक आहे. प्रकाशमय सर्व आत्मे आहेत. प्रकाशमय परमात्मा आहे. तिथे सूर्य उदय आणि अस्त होत नाही. तर तिथे काही समयानंतर ह्या ज्योतिनिरंजन, ज्याला क्षरपुरुष म्हटलं आहे, ज्याला शरब्रह्म म्हणतात, जो गीतेत स्वतःला म्हणवून घेतो की मी काळ आहे, तो ब्रह्म आहे, जो श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे. पुढे इतिहास सांगणार आहे पूर्ण सविस्तरपणे. त्याला धैर्यपूर्वक ऐका ह्या कथेला, कारण जो पहिल्यांदाही ऐकतो त्याला ती विचित्र वाटते. पण काही वेळाने जेव्हा तुम्ही प्रमाण बघाल, तुम्हाला स्वीकार करावं लागेल आणि होईलच स्वीकार. काही काळानंतर ह्या क्षरपुरुषामध्ये एक खोट निर्माण झाली, एक कुरापत निर्माण झाली. त्याने विचार केला की आपण 3 जण एका द्वीपावर आणि आपले अन्य बांधव एका द्वीपावर राहत आहेत. तर तेव्हा हे विधान लक्षात आलं की तपापासून राज्य प्राप्त होतं. त्याने उभं राहून एका पायावर तप केलं आणि 70 युग, इथल्या 70 युगापर्यंत तप केलं. तेव्हा पूर्ण परमात्म्याने सत्यपुरुष कबीर देवांनी विचारलं की पुत्र, तू कशासाठी हे तप करत आहेस? काय इच्छा आहे तुझी? तेव्हा याने म्हटलं की भगवान, हा द्वीप माझ्यासाठी छोटा आहे, थोडा आहे. आम्ही तिघे एका द्वीपावर राहतो. अन्य बांधव माझे वेगवेगळ्या द्वीपांवर एकटे राहत आहेत. मला वेगळं स्थान हवंय. परमात्मा म्हणाला, ठीक आहे बरं, तुला 21 ब्रह्मांड देतो. जसा एक धनिक पिता आपल्या पुत्राला 21 भूखंड देतो की घे बेटा, हे तुझ्या हिश्श्यात 21 भूखंड आलेत. आता ते भूखंड मिळाल्यावर, 21 ब्रह्मांड मिळाल्यावर क्षरब्रह्म, आम्ही संतांच्या भाषेत याला क्षरब्रह्म म्हणतो. क्षरब्रह्म, क्षर अक्षर, अक्षर तर हे अक्षरब्रह्म, तर हे परब्रह्म आहे जे अचिंतच्या वचनातून उत्पन्न झालंय. आणि क्षरब्रह्म हे परमात्म्याच्या वचनातून, अंड्यातून उत्पन्न झालंय. हे क्षरब्रह्म जे आहे ते 21 ब्रह्मांडांमध्ये कधी इथे तर कधी तिथे फेरफटका मारत बघत असतो त्यांना. त्याने मनात म्हटलं, त्याने विचार केला की यात काही बांधकाम व्हायला हवं. त्या उद्देशाने त्याने पुन्हा 70 युगांपर्यंत तप केलं. तेव्हा परमेश्वरानं विचारलं की बाबा आता काय पाहिजे? भूखंड तर तुला दिले, 21 ब्रह्मांड दिली. तेव्हा यानं म्हटलं की प्रभू, काही कन्स्ट्रक्शनचं बांधकाम सामुग्री द्या, म्हणजे मी तिथे काही रचनात्मक बनवू शकेन. आता जसे भूखंड दिले आहेत, त्याच्याजवळ तर काहीच नाहीये. पित्याकडे मागतो आहे, थोडे पैसे द्या, म्हणजे विटा, सिमेंट, सामुग्री उपलब्ध करा. तर परमेश्वर कबीर देवांनी ह्या क्षरपुरुषाला, क्षरब्रह्माला 5 तत्व आणि 3 गुण दिले. म्हणाले, हे घे बेटा, बनव खेळणी आणि खेळ त्यांच्याशी. हे प्राप्त करून तो प्रसन्न झाला. मग त्याने विचार केला की मी यात निर्मिती पण करीन. मग एकट्याचं कसं मन लागणार माझं? त्याने विचार केला की काही आत्मे पण प्राप्त करून घेतो ईश्वराकडून. ह्या क्षरब्रह्माने, ह्या काल भगवानाने मग तप पुन्हा प्रारंभ केलं, एका पायावर उभं राहून. तर तेव्हापासून आपण याच्या जाळ्यात कसे फसलो? ही एक खूप विशेष विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे पुण्यात्म्यांनो, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव ज्योत्स्ना बाळासाहेब दराडे. आपण कुठून आलात? मी महाराष्ट्र, नाशिक, पंचवटी, हिरावाडीमधून आलेली आहे. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली?
मी जुलै 2012मध्ये नामदीक्षा घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण कुठली साधना करत होतात? मी सर्वच प्रकारची साधना करत होते. तसं पाहायला गेलं तर शंकर भगवान यांची कट्टर भक्त मी होती आणि माझे आईवडील जी भक्ती करत होते ती मी सगळे काही करत होते. कारण माझे आईवडील पित्र घालत होते, गणपती बसवत होते, देवीचे उपवास वगैरे करत होते, व्रतवैकल्ये सगळं काही करत होते आणि आम्हालाही त्यांच्यावर विश्वास होता की हे जे करता आहे तर ते खरंच आहे आणि आम्ही तीच साधना करत राहिलो. आणि माझ्या आईवडिलांच्याही जीवनात खूप दुःख आले, परंतु तेही ते करतच राहिले आणि आम्ही पुढेही ते फॉलो करतच राहिलो. मी स्वतःही माझ्या लग्नानंतर रामरक्षा स्तोत्र वगैरे सर्व माझं आजही तोंडपाठ आहे आणि खूप काही म्हणजे व्रतवैकल्ये पण मी केलेले आहे. उपवास करणं, त्यानंतर गणपती बसवणं, देवी बसवणं, हे खूप प्रकारची साधना मी केलेली आहे. आणि कोणी काही सांगितलं की नाही हे पांढरे बुधवार करायचं, हे करायचं, ते करायचं, तेही मी सगळं काही करून चुकलेली आहे आणि सगळ्या प्रकारची साधना मी केलेली आहे. त्यानंतर जे पित्र घालतात आणि आपल्या पित्रांना तृप्त केलं जातं वगैरे, हे असं आता मी करत नाही, पण त्यावेळेस मी करायची. म्हणजे अक्षरशः ब्राह्मणांना बोलवून मी पित्र घालायची. आमच्या जे पूर्वजांचे पित्र वगैरे ते मी ब्राह्मणांना बोलवून घ्यायची, त्यांना दक्षिणा वगैरे द्यायची आणि याच्यासाठी आमचे जाऊबाई वगैरे यांना सगळ्यांना बोलवायची. माझ्या आईवडिलांना सुद्धा माहिती होतं की ही खूपच जास्त भक्ती करते. त्यानंतर माझ्या माहेरी मी शिवलीलामृत नावाचा शंकर भगवानचा ग्रंथ आहे, तर त्याची मी पारायणं पण करायची. त्यानंतर ते सत्यनारायण पूजन त्याचं आणि लोकांना बोलावून प्रसाद वगैरे वाटणे, हे सगळं काही आमच्या घरी भक्ती व्हायची. आणि देवी देवतांची वगैरे सगळ्याच प्रकारची, हनुमानाची आहे, ज्यावेळेस रामनवमी आली तर रामाची भक्ती, त्यानंतर विठ्ठल म्हणजे विठ्ठलाची भक्ती, जे काही आता सणवार येतील ते सुद्धा आम्ही साजरे करायचो आणि त्याप्रमाणे ती भक्ती करायचो. जसं की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे मोठे मोठे संत होऊन गेलेत. हे संत असतानासुद्धा तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा का घेतली? त्याला एक मोठं कारण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्या प्रकारची भक्ती करायचो, माझे आईवडील पण भक्ती करायचे आणि मी माझ्या लग्नानंतर भगवद्गीता वाचलेली होती आणि भगवद्गीता मी 2-3 वेळेस वाचली, परंतु त्याच्यात दिलेलं होतं की देव वेगळे आहे आणि परमेश्वर वेगळा आहे आणि आपल्याला जर मोक्ष पाहिजे असेल तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, तरच आपल्याला मुक्ती मिळते. आणि माझ्या डोक्यात खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की अरे, आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आपले साधू संत कधी देऊ शकले नाही की परमेश्वर कोण आहे आणि देव कोण आहे. हे जर आपल्याला उत्तरच मिळत नव्हतं तरी आपण ती भक्ती आम्ही करत होतो. आणि ज्या वेळेस मला ज्ञानगंगा पुस्तक मिळालं आणि त्यात मी सगळं काही वाचलं, मग त्यानंतर मला कळालं की येस, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं की परमेश्वर कोण आहे आणि देवी देवता कोण आहे आणि आपल्याला मोक्ष म्हणजे जन्ममरणापासून मुक्ती जर पाहिजे असेल तर आपल्याला परमेश्वराची भक्तीच करावी लागेल. आणि ती मला भक्ती संत रामपालजी महाराजांकडून मिळाली, म्हणूनच मी त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली. जसं की तुम्ही सांगता आहात की संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर भक्ती सांगितली आणि तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसला म्हणून ती भक्ती केली. तर ह्या भक्तीपासून आपणाला काय काय लाभ मिळाले? मला खूप लाभ मिळालेले आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगू शकणार नाही आणि अजूनही मला ते लाभ होतच असतात. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मला मणक्यांमध्ये गॅप होता, त्यानंतर गुडघेदुखीचा मला खूप त्रास होता. अक्षरशः मला सुया टोचल्यासारख्या वेदना होत होत्या. आणि मी भालेराव म्हणून डॉक्टर आहे, शरणपूर रोडला, लंडन रिटर्न आहेत ते, त्यांच्याकडे मी चेकिंगसाठी गेली होती. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मला गोळ्या औषधंही लिहून दिले. पाहिजे तर माझ्याकडे त्याची फाईल आहे, मी तुम्हाला ती दाखवू शकते. हे माझ्याकडे रिपोर्ट्स आहे, ही माझी फाईल आहे, हे माझं नाव, त्यांची फाईल. त्यानंतर हे जे गोळ्या औषधं वगैरे सगळे लिहून दिलेले आहे मला, तर ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला ते आयुष्यभर घ्यावे लागतील ते गोळ्या औषधं आणि त्यातून तुम्हाला रिलीफ मिळेल, पण पूर्णपणे तुमचं गुडघेदुखी बंद होणार नाही. त्यानंतर मांडी घालून बसायचं नाही, टॉयलेटला तुम्हाला म्हणजे वेस्टर्न टॉयलेटवरच बसायचं, जिने चढउतार करायचे नाही, हे सगळे रिस्ट्रिक्शन माझ्यासाठी होते.
पण आज मला रामपालजी महाराजांकडून मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला कुठलंही यातलं मी कुठलंही औषध कुठलीही गोळी घेतलेली नाही आहे आणि मला त्यातलं आता मी मांडी घालून बसू शकते आणि बसते. त्यानंतर मला वेस्टर्न टॉयलेट वगैरे मी यूज करत नाही, मी इंडियन टॉयलेटच यूज करते. त्यानंतर जिने चढ उतार हा माझा रोजचा भागच आहे. मी क्लासेस चालवते, मला तासनतास म्हणजे उभं राहावं लागतं, स्टँडिंग ड्युटी असते माझे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस आहे, तर त्यामुळे स्टँडिंग ड्युटी, त्यानंतर मला जिने चढ उतार करणं, ह्या सगळ्या गोष्टी असताना मला कुठलंही औषध घ्यावं लागत नाही. ही केवळ संत रामपालजी महाराजांची कृपा माझ्यावर आहे. आणि म्हणजे त्यातल्या त्यात मला मणक्यात गॅप पण होता. मणक्यात गॅप असल्यानंतर तुम्ही स्टँडिंग 1 तासापेक्षा जास्त उभं राहू शकत नाही. मला मणक्यात गॅप खूप त्रास व्हायचा. अक्षरशः कधी कधी पोळ्या लाटता येत नसत, धुणं धुता येत नव्हते, भांडी घासता येत नव्हती, हे खूप प्रॉब्लेम होते मला. पण आज मला त्यातून सगळ्या प्रकारे मुक्तता मिळालेली आहे. आज मी सगळी कामं माझी घरी करते आणि मला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा लाभ असा मिळालेला आहे की माझं आता वय 45 वर्ष आहे आणि ह्या 45व्या वर्षामध्ये मला मुलगी झालेली आहे. माझा मुलगा 22 वर्षाचा आहे आता आणि ह्या वयात आता मला 2 वर्षाची मुलगी आहे. तर माझ्या मनात कधीतरी वाटायचं की माझ्या जावेला 3 मुली आहे, मला मुलगी नाही. मला मुलीची खूप हौस होती आणि मुलगी असावी असा एक मनात कुठंतरी खेद होता माझ्या. पण मी कधी असं बोलून दाखवलं नाही. पण माझ्या गुरुजींनी ते ओळखलं, मनोमन माझ्या परमेश्वराने ते ओळखलं आणि ती एक माझ्या जीवनात कुठंतरी कमी होती, मला मुलगी नव्हती, हे मला असं सतत मनात वाटायचं. पण मी असं माझ्या गुरुजींजवळ पण कधी बोलली नाही, पण मनात वाटायचं. ते सुद्धा माझ्या परमेश्वराने ओळखलं. तर याच्यात मी खूप धन्यता मानते आणि मला परमेश्वराने मुलगी दिली आणि मुलगी दिली याचं मला विशेष नाही वाटत. तर मला विशेष याचं वाटतं की ज्यावेळेस माझा मुलगा झाला, मला लग्नानंतर 4 वर्षांनी मुलगा झाला आणि मुलानंतर मी म्हटलं आता आपल्याला मुलगी वगैरे किंवा काहीतरी जे काही अपत्य असेल याच्या जोडीला पाहिजे, त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेतली. मला मूल नंतर होत नव्हतं. मी 5 वर्ष ट्रीटमेंट घेतली. आयुर्वेदिक काय, ॲलोपॅथी काय, सगळ्या प्रकारची मी ट्रीटमेंट घेतली. पण मला 5 वर्ष ट्रीटमेंट घेऊनही नंतर मूल झालं नाही. मग त्यानंतर मी विषय सोडून दिलेला होता आणि मनात ही खंत असताना मग मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला जवळजवळ 7-8 वर्षांनीच मुलगी झाली आणि मी आज खूप आनंदी आहे त्या मुलीमुळे. आणि शिवाय माझ्या मनातलं जे घर होतं, बंगला होता, मला परमेश्वराने सगळं काही आधी दिलेलं होतं. माझ्याकडे फ्लॅट वगैरे सगळं होतंच, परंतु एक मनात इच्छा होती बंगला असावा वगैरे असं. तर माझं जे स्वप्नातलं घर आहे ते पण आज माझं पूर्ण झालेलं आहे. असे खूप काही लाभ जे आहे ते मला मिळालेले आहे आणि थोडक्यात मी ते काही सांगू शकणार नाही, पण हे जे थोडे लाभ मिळालेले आहे ते मी तुम्हाला सांगितले. जसं की तुम्ही सांगता आहात की तुम्हाला वयाच्या 42व्या वर्षी किंवा 45व्या वर्षी मुलीचं सुख प्राप्त झालं, परंतु आजकालच्या समाजामध्ये मुलगी होणं हे एक दुःखाचं कारण मानलं जातं. कारण मुलगी म्हटलं तर तिच्यामागे हुंडा, लग्न हा सगळं खर्च वाचतो. तर याच्यासाठी संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला काही प्रेरणा दिली आहे का? नक्कीच नक्कीच. कारण संत रामपालजी महाराजांची शिकवणच अशी आहे की कुठल्याही प्रकारचे हुंडा घ्यायचा नाही, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं मांस वगैरे हे खायचं नाही आहे आणि दुसऱ्याच्या मुलीला आपण कधीही त्रास द्यायचा नाही, तिला आपली मुलगी म्हणूनच आपल्या घरात आणायचं आहे. माझा जरी मुलाचं मी लग्न केलं तरी मी तशाच प्रकारे करणार आहे आणि कुठलाही 1 रुपयाचा खर्च न करता जे काही आमच्या म्हणजे गुरुजींनी सांगितलेली 17 मिनिटाची जी विधी आहे, रमैणी म्हणून, म्हणजे विवाह जी विधी आहे, तर ती फक्त 17 मिनिटात जर आपलं म्हणजे लग्न होऊ शकतं, कुठल्याही गाजावाजाशिवाय, कुठल्याही खर्चाशिवाय होऊ शकतं. आणि ह्या ज्या सगळ्या रूढी परंपरा आहे, तर ह्या एका मुलीच्या बापाला खूप मोठं ओझं होतं. आणि मला तर 45व्या वर्षी आणि माझ्या नवऱ्याचं वय आज 52-53 आहे. त्यांना जर ह्या वयात मुलगी झाली तर आम्हाला किती म्हणजे स्ट्रेस असला पाहिजे. पण आम्ही खूप आनंदी आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की आता आम्ही जी नामदीक्षा घेतलेली आहे तर त्या गुरुजींनी आम्हाला अशी शिकवण दिलेली आहे की कुठल्याही प्रकारचा हुंडा आपल्याला लागणार नाही आहे, कुठल्याही प्रकारचा आपल्याला हुंडा घ्यायचाही नाही आहे, द्यायचाही नाही आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन आमची मुलं करणार नाहीत. त्यामुळे आमच्या घरात सुख हे
चांगल्या प्रकारे राहणार. ज्या घरात व्यसनं वगैरे हे गोष्टी असतात तर तिथे दुःखच दुःख असतं, प्रगती नसते. पण आमची मुलं व्यसनही करणार नाहीत, हुंडाही घेणार नाहीत, कुठल्याही प्रकारचं त्या मुलीकडून आपल्याला धन मिळणार नाही आहे किंवा लग्नात कुठली भांडी कुंडी घ्यावी लागणार नाही, कुठलेही कपडे लत्ते घ्यावे लागणार नाही. त्या मुलीला आपण आहे तसंच मुलीला पण विदा करणार आहे आणि माझ्या म्हणजे जे होणाऱ्या सुनेला पण आपण तिकडनं तसंच आणणार आहे. त्यामुळे आपल्याला कुठलं दुःख आणि जो बोज वाटेल मुलीचा तो मला कधीच वाटला नाही आणि वाटणार पण नाही इथून पुढे. मग त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला मुलीचा कुठलाही बोज वाटत नाही आणि ह्या ज्या जुन्या रूढी परंपरांना फाटा दिला आहे. आज परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे. कोरोना कालावधीत अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे आणि लोकांकडे पैसा नाही आहे. शेतकरी लोकांकडे सुद्धा त्यांची पण वाताहत झालेली आहे. त्यांच्याकडे पिकं व्यवस्थित उगत नाही, हवामान कसं आहे आणि पैसा नसताना ज्यावेळेस मुलगी होते ना तर तो क्षण त्यांच्यासाठी खूप वाईट असू शकतो. नोकऱ्या गेलेल्या लोकांसाठी सुद्धा खूप वाईट वाटू शकतं त्यांना. पण मला अजिबात वाईट वाटत नाही, कारण हा सगळ्या प्रकारचा जो खर्च वगैरे आणि जो आर्थिक फटका आहे तो आम्हाला कुठल्याही प्रकारे बसणार नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा मला त्रास होणार नाही. मुलीचं लग्न करताना किंवा माझ्या मुलाचं लग्न करताना हे कुठलेही त्रास मला होणार नाही. रूढी परंपरांचा ओझं माझ्या डोक्यावर राहणार नाही आणि आम्ही आर्थिक रीतीने सुद्धा सुखी राहू शकतो आणि प्रगतीही चांगली करू शकतो. कारण आपल्याला खूप पाखंडवाद वगैरे ह्या गोष्टीत करायचंच नाही आहे आणि ही शिकवण जी धार्मिक शिकवण आहे संत रामपालजी महाराजांची ही खूप चांगली आहे आणि सगळ्यांनी ती फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं. जसं की तुम्ही सांगता आहात की संत रामपालजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे ती हुंडाबळीच्या विरोधात आहे आणि ती चांगली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा बिघाड होणार नाही. तर जनतेला तुम्ही तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी असा संदेश देऊ म्हणजे संदेश देण्याइतपत माझी तर लायकी नाही आहे. संदेश तर आमचे परमात्मा श्री संत रामपालजी महाराज देऊ शकतात. पण मी एक आवाहन करू इच्छिते आणि सांगू इच्छिते की सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करावी, नामदीक्षा घ्यावी. आणि आपण शिकलेले आहोत, जर आपण शिकलेले नसेल आणि आपल्याला धर्मग्रंथ वाचता येत नसेल तर त्यावेळेस गोष्ट वेगळी असते की आपण आईवडिलांनी सांगितलं किंवा ज्या रूढी परंपरा चालत आल्या त्या करतोय, आपण अज्ञानात करतोय. अशी गोष्ट आता नाही. आपण शिकलेले आहोत तर आपण धर्मग्रंथ वाचू शकतो आणि जे संत रामपालजी महाराज सांगतात सत्संगांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे, पुरावा दिलेला आहे, तो आपण पडताळून पाहू शकतो आणि मग नामदीक्षा आपण घेऊ शकतो. तर ती घ्यावी, सर्वांनी नामदीक्षा घ्यावी आणि आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला जन्म मरणाच्या ज्या कचाट्यातून आपल्याला मोक्ष मिळू शकतो. ह्यासाठी सर्वांनी नामदीक्षा घ्यावी असं मी आवाहन करते, सर्वांना विनम्र आवाहन करते. जसं की तुम्ही सांगता की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर जर कोणाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी असं वाटत असेल तर त्यांनी ती कशी घेऊ शकेल? तुम्हाला समोर जे तुमच्या टी व्हीच्या खाली स्क्रोलिंग म्हणजेच जे नंबर येत आहे पट्टीवर, तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आणि देशाबाहेर सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे आणि तिथून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमच्या जवळपास जे नामदान केंद्र असेल तिथे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. तिथे तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.